तीन बॉल तीन धावा. हॅलो हॅलो. सामना ऑलरेडी सुरू झालेला आहे. आपण बघतोय की एक विकेट सुद्धा गमावलाय. धावसंख्या धावफलकर 3. साहिल सावंत आपण बघतोय त्याच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. खूप मोठ्या आजारातनं मात्र हा पुन्हा एकदा खेळपट्टीवर तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतोय. भरपूर स्ट्रगल केले आयुष्यामध्ये या खेळाडूने मागच्या काही महिन्यांमध्ये. आणि उल्लेख करीन आपण बघूया पुढचा चेंडू राकेश प्रभू. ऑफ स्टोनच्या थोडासा बाहेर होता चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय. आणि काय बघा सुरुवात केली आहे आपल्या बॅटिंगची आणि अप्रतिम ट्राय तिथे. चांगला प्रयत्न अप्रतिम प्रयत्न डीपमध्ये. जवळजवळ चेंडू सीमारेषच्या बाहेर जात असताना निश्चितच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. व्हेरी गुड फिल्डिंग. ऑल मॉन्स्टर्स उमेश इलेव्हन नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि अप्रतिम फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळते डीपमध्ये. ऑन साईडला प्लेस केलंय. प्रीतम समोर आहे चेंडूच्या. जोपर्यंत चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत एकदा इथे कंप्लीट केली ती साहिलने. बघा साहिलचं स्वागत शेक हँड करून केले राकेश प्रभूने. चांगला फटका एक्झिक्यूट केला पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं डीपमध्ये. ज्याप्रमाणे त्याने स्ट्रगल केलं आहे मी आवर्जून उल्लेख करेन की टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले किंवा आपल्या मुंबईच्या बाहेरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर साहिलला मदत आली. आणि त्याचमुळे की काय याच सगळ्यांचं प्रेम होतं त्यांचे आशीर्वाद होते. आणि त्यामुळेच की काय आज आपल्याला साहिल पुन्हा एकदा आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय ग्राउंडवर पाहायला मिळतोय. निश्चितच त्याने शतशः आभार सर्वांचेच व्यक्त केले. ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला ज्यांनी ज्यांनी निश्चित प्रार्थना केली देवाकडे की साहिल लवकर बरा होऊ दे. साहिल नुसता बरा होऊ दे नाही तर लवकरच लवकर तो मैदानावर येऊ दे. आणि आपल्याला साहिल मैदानावर पाहायला मिळतोय. आणि साहिलने सुरुवात चांगली केली आहे. झोकात पुनरागमन केलं असं म्हणायला हरकत नाही आहे. साहिलचा एक प्रयत्न जो होता चांगला फटका मोठा फटका मारण्याचा तो मात्र बाउंड्री लाईनवर चांगलं फिल्डिंगच्या माध्यमातून तिथे मात्र दाखवला गेला. तोपर्यंत साहिलने 2 धावा कंप्लीट केल्या. त्यानंतर 1 धावा इशारा एकूण आतापर्यंत 3 धावा. आणि संघाची धावसंख्या आपण बघतो एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. एका गड्याच्या मोबाईलमध्ये आकाश सिंदर या तंबूत परतलाय. ZI11 संघाकडून खेळत असताना आकाश जांगीड जो मात्र या संघाचा संघ नाही का तो तंबूत परतलाय. बॉटम हँड प्लेस केले हलक्याताने. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो राजेशचा पहिला चेंडू जो राईज झाला पूर्णपणे. सेफ हँडली चेंडूला फक्त एक्झिक्यूट केला. स्ट्राईक एंडला पिंटू. धावसंख्या दाफलकर एकूण अंकी जर 7 धावा. राजेश पिंटूसाठी हा चेंडू पायाच्या मागून एसटी वाकवण्याचा प्रयत्न. दिशेवर नियंत्रण नाही आहे. चेंडू लेगस्टिकच्या खूपच बाहेर वाईड आणि त्याचबरोबर +1. अशा एकूण 2 धावा ॲड होतील धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर 9.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. हुक करायचा प्रयत्न, मागे जातो चेंडू, पंचांचा इशारा लेग बाईस आणि डिक्लेअर झोनमध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातो. तोपर्यंत एक धाव इथे अंकित होईल. धावसंख्या 10 धावा. धावफलकावर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. एक गडी गमावलाय. ZI11 संघाने आघाडीचा फलंदाज या संघाचा संघनायक आकाश जांगीड तंबूत परतलाय आणि त्यानंतर मात्र जणू काही साहिलने खांद्यावर जबाबदारी घेतली. चांगली बॅटिंग आतापर्यंत तो करतोय. बघायचे पिंटूची साथ त्याला कशा प्रकारे लागणार, तो कारण आघाडीचा फलंदाज आहे पिंटू मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पण लाईन पडून थोडासा भरकटला होता पिंटू. डॉट डिलिव्हरी राजेशची. राजेश राऊंड विकेट मारा करतोय. लोअर फुलटा चेंडू होता, फ्लिकचा प्रयत्न आणि आपण बघतोय पंचांचा इशारा येतो तो लेग बाईचा. मागे जातोय चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. एसटीच्या मागून सुद्धा अपील झालं लेग बिफोर विकेटसाठी LBW साठी, पण चेंडू हा एसटी सोडून जात होता हेच पंचांचं म्हणणं आहे. त्यामुळे निश्चित त्यांनी सिग्नल केला लेग बाईज. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. हा सुद्धा चेंडू आपण बघतोय लेग स्टिकच्या बाहेर आहे, वाईड. बारा धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आपण बघतोय धावफलकावर अंकित झाल्या त्या. हो, चेंडू तर उंच गेलाय, बघायचं किती लांब गेलाय. पंच सिग्नल करतात फक्त एकच धाव. लॉंग लेगला चेंडू जातो निघून गोशांकी क्षेत्रामध्ये. ही गर्दी आपण आज निश्चित 2 दिवस निश्चितच अनुभवणार आहोत. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आहे, त्याचबरोबर पर्यटकांची सुद्धा गर्दी आहे बीचवर. पण सर्वांनाच विनंती एकच आहे की आपण प्लॅस्टिकचा वापर टाळायचा आहे, प्लॅस्टिक बॉटलचा वापर टाळायचा आहे. आपल्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे बीच. हा चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. प्रीतम चेंडूवर फेक जेव्हा झाली निश्चितच गोलंदाज जागेवर नव्हता. बॅकअप निश्चितच येईल तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 14. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 7च्या गतीने अंकित झाले. 14 धावा धावफलकावर. 14 ऑन स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट. 14 धावा 14. दोन षटकाकीर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग इथे करत असताना ZI11 14 धावा या संघाने अंकित केले धावफलकावर. पूर्णपणे बरा झाल्यानंतर जेव्हा त्याने सरावाला सुरुवात केली, निश्चित एक छोटासा त्याने शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मीडियावर अपलोड केला होता. व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून तो व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाला आणि सरावसुद्धा निश्चितच खूप चांगल्या प्रकारे केला. कारण सरावाशिवाय गत्यंतर नाही आहे. सरावाशिवाय कुठलाही खेळाडू मात्र व्यवस्थित परफॉर्म करू शकत नाही. पण तो सराव ही स्पर्धेच्या अगोदर किंवा आता चालू असलेल्या स्पर्धांच्या अगोदर निश्चितच सराव केला आहे तोच साहिल सावंतने. गोलंदाजी मार्कवर पुन्हा त्या सेकंड स्पेलमध्ये राकेश प्रभू सज्ज झालाय. ऑन साईडला चेंडूला प्लेस केलाय. फ्लिकचा हा फटका प्रीतम चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एक धाव या चेंडूवर कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 15 धावा. अचूक टप्प्याची गोलंदाजी राकेश प्रभूच्या माध्यमातून पाहायला मिळते सलग दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला साहिल सावंत. समोर एक्झिक्यूट केलं पण चेंडू हवेमध्ये मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय पण त्याच्यापासून दूर आहे चेंडू. दरम्यान 2 धावेचा प्रयत्न होता पण पिंटूने नकार दिला. एकच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. स्पोर्ट्स फॉर प्लॅस्टिक हा आमचं टायटल आहे क्रिकेट स्पर्धेचं या टुर्नामेंटचं. ऑन साईडला चेंडूला प्लेस तर केलंय पण जास्त लांब जात नाही चेंडू. स्वतः विकेट किपर चेंडूवर येतो तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. राकेशने या षटकात नियंत्रित गोलंदाजी केली आतापर्यंत.
कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळते. धावसंख्येवर अंकुश लावलाय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. 70-70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे, 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर चेंडू, पण फक्त सन्मान दिला चेंडूला. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, थोडासा ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर चेंडू हा. राकेश पुन्हा राऊंड विकेट. एक्स्ट्रा बाउन्स, वाईट सिग्नल पंचांचा येतोय. 1 फॉर द ओव्हर. धावसंख्या 18 धावा धावफलकावर 18. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही याच्या सामन्यामध्ये. आपण पहिल्यांदाच बघितलं पहिल्या सामन्यामध्ये. एक विक्रमी धावसंख्या नोंदवली. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि चेंडू थोडासा खाली राहतोय टप्पा पडल्यानंतर. एकाच धावेवर मात्र थांबावं लागतं, ते म्हणजेच साहिलला. चांगलं एक्झिक्युशन मिड विकेटमध्ये, पण एक पेक्षा जास्त काहीच नाही. धावसंख्या 19. पुन्हा तर राकेश टू पिंटू परचा. चेंडू हवेमध्ये, पण एक पेक्षा जास्त काहीच नाही. चेंडू डिक्लेअर्समध्ये जातो एका धावेसाठी. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6.66ची गती आणि धावसंख्या 20 धावा धावफलकावर आपण बघतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रिन्स. षटक क्रमांक 4 घेऊन त्या लेफ्ट आर्म मारा करेल. स्ट्राईक एंडला साहिल सावंत. धावसंख्या 20 धावा अंकित झाले धावफलकावर. प्रेक्षकांनी त्याचबरोबर खेळाडूंसुद्धा नम्र विनंती की प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करू नका या खास करून वर्सोवा बीचवर. तुमच्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा दूर खेळायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. आउटसाइड एज घेऊन चेंडू जातो तो गलीमध्ये, तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करतो तो 1 धाव. धावसंख्या 21. सामना आपण बघत आहोत म्हणजेच ऑल मॉन्स्टर्स उमेश 11 विरुद्ध झिया 11 या 2 संघांमध्ये. प्रिन्सचा हा फटका. चेंडू बघायचे उंच तर गेलाय, क्षेत्ररक्षक पासून दूर सुद्धा गेलाय. पंचांचा इशारा बघायचा काय येतोय. 6 धावा. गुड शॉट. थोडासा वेळ लागला, हरकत नाही फटका येण्यासाठी, पण धावा निश्चितच चांगल्या मिळून जात आहेत, मोठ्या मिळून जात आहेत. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या वेग पकडते धावफलकावर 27. प्रिन्सच्या अगेन्स्ट हा फटका आपण बघतोय पिंटूच्या बॅटमधून. धावसंख्या 27. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना. चेंडू हवेमध्ये, बघूया विकेट कीपर कडून चूक. झेल इथे मात्र ड्रॉप झालाय. डॉट डिलिव्हरी. 27 धावा धावफलकावर आहेत. प्रिन्सच्या अगेन्स्ट आपण षटकार बघितलाय, त्यानंतर कमबॅक केले प्रिन्सने. पुढचा चेंडू निर्धाव टाकत असताना जवळजवळ झेलच होता, तिथे मात्र ड्रॉप झाला विकेट कीपर कडून. समोर एक्झिक्यूट केल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि व्हॉट अ ट्राय. अप्रतिम एफर्ट. कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं राजेश. अप्रतिम एफर्ट. सूर मारत झेल घेण्याचा त्याने प्रयत्न केला, पण चेंडू लास्ट मोमेंटला बॉडी बॅलन्स गमावला आणि झेल सुद्धा सुटला.
स्टेप आउट होऊन खेळतोय साहिलचा हा फटका. अँड व्हॉट अ शॉट फ्रॉम साहिल सावंत. सीमारेषेबाहेर 6 धावा. गगनभेदी हा फटका पाहायला मिळाला. गवसनी घालणारा फटका पाहायला मिळाला. आयुष्याच्या अशा वळणावर निश्चितच स्वतःच्या कारकिर्दीमध्ये निश्चितच देवाला सुद्धा गवसनी घातली की मला पुन्हा एकदा बरं होऊ दे, मला पुन्हा एकदा यायचं आहे खेळपट्टीवर मैदानावर. निश्चितच देवाने सुद्धा मात्र त्याचं म्हणणं ऐकलं आणि बघतो आपण साहिल सावंत त्याचं पुनरागमन जबरदस्त पाहायला मिळतंय मैदानावर. षटकाराच्या मैदानात धावसंख्येने सुद्धा वेग पकडलाय. ऑन साईडला प्लेस केला चेंडू. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करे राजेश आणि मिळती फक्त एकच धाव. धावसंख्या 35 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 ते समाप्त होतोय. या षटकात झाल्या ते 15 धावा. या षटकामध्ये आपण 2 षटकार बघितले, 3 सिंगल बघितले. एकूण 15 धावा आपण बघतोय या षटकामध्ये. थोडीशी आय थिंक दुखापत झाली आहे राजेशला झेल घेत असताना, कारण जेव्हा त्याने सूर मारला थोडंसं हाताला आय थिंक दुखापत झाली आहे. धावसंख्या 35 धावा धावफलकावर. फर्स्ट एड बॉक्स घेऊन यायचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. हो बघायचं चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आणि पंचांचा इशारा 6 धावा. गुड शॉट. व्हॉट अ शॉट फ्रॉम साहिल सावंत. स्टँड अँड डिलिव्हर अँड स्कोर मूव्स ऑन 41. 41 धावा धावफलकावर. इथून मात्र निश्चित म्हणणे की मात्र GY11 संघ फाईट बॅक करू शकतो. ती धावसंख्या नोंदवली आहे. साहिल सावंतची झुंजार खेळी आपण बघतो मैदानावर. 2 षटकार त्याने ठोकले आतापर्यंत या इनिंगमध्ये. धावसंख्या 41. निर्णय षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आहे तो प्रदीप. हो बघायचा हा सुद्धा चेंडू अप्रतिम आहे. फटका जबरदस्त आहे. डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारा दुसरा षटकार या षटकामध्ये. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम साहिल सावंत. धावसंख्या 47 धावा धावफलकावर. आणि काय अटॅकिंग बॅटिंग. तिसऱ्या क्रमांकावर जबाबदारी घेऊन त्याच्या आतमध्ये उतरलाय आणि काय फटकेबाजी करतोय. खास करून निर्णायक षटक प्रदीपचं हे षटक त्याच्या डोळ्यासमोर ते चेंडू जणू काय फुटबॉल दिसत आहेत. आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय दर्जावर सचिन रमेश तेंडुलकरच्या सुद्धा आयुष्यामध्ये बॅड पॅच खूप आले. खूप वेळा त्याच्या शरीरावर किंवा हातावर शस्त्रक्रिया भरपूर झाल्या. पण जेव्हा जेव्हा मैदानात आला निश्चितच प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध केलं आणि ती आठवण इथे मात्र साहिल सावंत करून देतोय. ज्या आजारातून तो दूर झाला निश्चितच प्रेक्षकांच्या ज्या प्रार्थना होत्या त्या फळाला. आणि हा सुद्धा फटका पॅरल स्ट्रोक. पण एक्झॅक्टली काय होत आहे देव देतानी कर्म नेता अशी गत झाली मैदानावर. किस्मत भी बहादुरो काही साथ देते असं म्हणायला हरकत नाहीये. साहिलचा झेल सोडलाय तो सुद्धा राकेश प्रभूने. त्याच्या हातामध्ये झेल होता, जागेवरच झेल होता आणि चेंडू हाताने स्किट होतोय, खाली पडतोय. धावसंख्या आपण बघतोय पुढे सरकली ती 48. गोलंदाजाने करामत केली या षटकामध्ये. प्रदीपने 2 षटकार निश्चित त्याच्या अगेन्स्ट आपण बघितले. त्यानंतर मात्र त्याने मात्र निश्चितच आपण बघितलं की त्याला झेल देण्यासाठी सुद्धा भाग पडला साहिलला. पण त्या साहिलचा झेल सुटलाय तो डीपमध्ये राकेशकडून. प्रदीप राऊंड अ विकेट अगेन. सातत्याने आता मात्र बघतोय खोलवर टप्प्याचे चेंडू लेगबाईचा सिग्नल पंच इथे करतायत. साहिलला पुन्हा स्ट्राईक येण्याची संधी मिळते. धावसंख्या 49. साहिल ऑन स्ट्राईक. चेंडू बघायचा आहे क्षेत्राच्या काही डीपमध्ये. राकेश चेंडू कधी कव्हर करतोय पण एकच धाव इथे मात्र कंप्लीट होईल चेंडूवर. आणि 50 धावा पूर्ण होत आहे धावफलकावर. GI11 50 कंप्लीट इन लास्ट ओव्हर.
बघायचं किती धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं जाईल. स्ट्राईक एंडला पिंटू. निर्णायक चेंडू या इनिंग मधला. चांगला फटका आहे, बघूया झेल इथे होणार का. क्षेत्ररक्षक जज करतोय 2 खेळाडूच्या मधून. चेंडू होईल तो फरार. सीमारेषे बाहेर, पंचांचा इशारा, षटकार. धावसंख्या अब तक 56, 56 ऑन स्कोर कार्ड आणि 57 धावसंख्येचं लक्ष. झिया 11 संघ जो 3 षटकाखेर जेमतेम 20 धावेवर थांबला होता, त्या संघाने नंतरच्या 2 षटकात तब्बल धावा कुठल्या त्या 36. आणि यामध्ये निश्चित म्हणेन की मात्र साहिल सावंतच्या बॅटिंगचा मात्र जबरदस्त वाटा राहिला आहे. बघा त्याचं स्वागत कशा प्रकारे केलं जातं त्यांच्या डगआउटमध्ये. सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर जबरदस्त प्रसन्नता आहे, आनंद आहे. कारण साहिल सावंतने मात्र पुनरागमन केलं आहे. शांतीबाई मोठा स्वतः तिथे मात्र येत आहेत पुढे, त्याचं मात्र टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करतायत. काय बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये ती म्हणजे साहिल सावंतने. 28 धावांची इनिंग एकट्या साहिलने पेश केली. जबरदस्त बॅटिंग केली आणि संघाच्या धावफलकावर निश्चितच एक अत्यंत मोलाचा वाटा त्याने उचलत असताना संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 56 आणि 57 धावसंख्येचं लक्ष ते म्हणजेच उभारलं आहे मैदानावर. आपण बघतोय म्हणजेच ऑल मॉन्स्टर्स उमेश 11 या संघासमोर.
2 फ्लेक्ससुद्धा तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळते, जिथे मात्र आपण बघतोय की विकेट किपरच्या मागे कॅमेरामॅनच्या उजव्या बाजूला आपल्याला एक फ्लेक्स पाहायला मिळतो येलो कलरचा. त्याचबरोबर आपण बघतो एक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला काही खेळाडू उभे, त्याच ठिकाणी आपल्याला सुद्धा हा फ्लेक्स पाहायला मिळतोय. ही चळवळ आहे ती म्हणजेच प्लॅस्टिकच्या विरोधामध्ये. त्यामुळे विनंती आहे खेळाडूंना, प्रेक्षकांना सुद्धा की स्पर्धेमध्ये आपण इकडे येत आहे, या वर्सोवा बीचवर येत आहे, तर शक्यतो पाण्याच्या बॉटलचा वापर आपण करू नका, प्लॅस्टिक बॉटलचा वापर करू नका. वैयक्तिक बॉटल असतील तर हरकत नाही आहे, पण ज्या दुकानात विकत मिळतात त्या बॉटल्स तुम्ही घेऊन मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. स्ट्राईक एंडला आपण बघतोय आघाडीचा फलंदाज आपण बघतोय शाहिद, नॉन स्ट्रायकिंग एंडला राकेश. पहिल्या चेंडू ऑप्शनच्या बाहेर चेंडू पॉईंटला एक्झिक्यूट केला, गॅप खूप मोठा आहे त्या तिथे ठिकाणी बघतोय आपण, एकदा तिथे कंप्लीट केली आहे. स्वतः विकेट किपर जाऊन तिथे चेंडू कव्हर करतोय. एक खेळाडू पाठवायचा आहे शांतीबाई. फैजल घेऊन आले पहिलं षटक. फील्डमध्ये चेंजेस, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. यष्टीच्या मागून यशक फील्डमध्ये चेंजेस आणतोय. बघा अजूनही आम्हाला काही प्लॅस्टिकच्या पिशव्या मैदानावर पाहायला मिळतात. विनंती आहे त्या सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सुद्धा ऑन साईडला प्लेस केलाय. फटका चांगला आहे, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा, 6 धावा. गुड शॉट. धावसंख्या 7. चांगला चेंडू थोडासा खाली राहतोय, ऑप्शनच्या बाहेर. वाईट डिलिव्हरी. अजूनही 49 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी ऑल मॉन्स्टर उमेश इलेव्हन या संघाला. पहिल्या षटकार आपण राकेशच्या बॅटमधून बघतोय. धावसंख्या 8 धावा. पुन्हा द फैजल ओव्हर द विकेट, स्टँड अँड डिलिव्हर. पेटन स्ट्रोक, टिपिकल स्ट्रोक फ्रॉम राकेश प्रभू. सीमारेषेवर 6 धावा. अजिबात दयामाय दाखवणार नाही राकेश प्रभू. आता मात्र फैजल स्वतःच ट्रॅक चेंज करतोय. राऊंड विकेट येते गोलंदाजी करण्यासाठी राकेशच्या समोर. चांगला फटका 20 शेपमध्ये एक्झिक्यूट केलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. मिड ऑफ चेंडूला एक्झिक्यूट केला. शतशक दूरवारे 2 धावाचा प्रयत्न. फेक चांगली झाली आहे, पण 2 धावा रोखू शकत नाही. बॅकअप तिथे मात्र नाही आहे. फायदा उचललाय. 3 धावा धावून पूर्ण होत आहेत आणि पुन्हा तर तेच चित्र पाहायला मिळत आहे. विकेट किपर कडून सुद्धा चूक. धावून धावा पूर्ण होत आहेत ते 4. यष्टीच्या मागे संगणक आणि विकेट किपर सुद्धा आपण बघतोय आकाश जांगीर. चेंडूची फेक केली तोपर्यंत बॅकअपला तिथे कोणीच नव्हतं आणि धावून 4 धावा इथे पूर्ण झाल्यात. धावसंख्या 18. धावा धावफल कव्हर. 18 ऑन स्कोर कार्ड. लेग ग्लान्स बघायचंय यष्टीच्या मागे. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. वॉट अ कॅच.
तिसऱ्या क्रमांकावर 18 धावसंख्येवर पहिल्याच फलंदाज बाद. क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात आपण बघतोय. लेग ग्लान्स करायचा प्रयत्न आणि अप्रतिम झेल एसटीच्या मागे कॅप्टनने स्वीकारलाय. ओ व्हॉट अ शॉट. आल्या आल्या स्वागत. स्टँड अँड डिलिव्हर. सीमारेषेवर 6 धावा. षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या धावसंख्या तब्बल 24 धावा. धावफलक आपण बघतोय. जबरदस्त स्टार्ट दिला पहिल्या षटकामध्ये. 33 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकात तब्बल 24 धावा कुठल्यात. रोहने सुद्धा आल्या आल्याच षटकाराने खातं उघडलंय. राकेशने आपल्या संघाला चांगला स्टार्ट दिला आघाडीला येत असताना, पण त्याचा अप्रतिम झेल एसटीच्या मागे आकाश जांगीरने पकडला कॉड बँडच्या स्वरूपामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पिंटू फकीर येतो दुसरं षटक घेऊन. 24 चेंडू आणि 33 धावांची अजूनही आवश्यकता. स्ट्राईक एंडला शाहिद. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका बघूया डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अप्रतिम जजमेंट. चांगला झेल टिपला डीप मध्ये. फलंदाज बाद. पहिल्या चेंडू विकेट मिळते ती गोलंदाज फकीर आला. लेफ्ट हँडेड बॅट्समन. पहिल्याच चेंडूवर आपल्या संघाला विकेट मिळवून दिली ती फकीराने. बाजूला फलंदाज शाहिद. दोन फलंदाज आघाडीचे तंबूत परतलेले आहेत, राकेश प्रभू आणि शाहिद शेख. तिसऱ्या क्रमांकावर आपण बघतो बॅटिंगला रोहन साळुंके. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर आपण बघतो भावेश, जो डावखुरा फलंदाज आहे. 24 धावा धावफलकावर. जरा फास्ट खेळायचं आहे. दोन सामने अजूनही शिल्लक आहेत. बॉटम हँड चेंडू हॉबीमध्ये ऑनसाईडला प्लेस केलाय. साहिल चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती एक धाव. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 धावा धावफलकावर. फील्डमध्ये चेंजेस लगेच पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे राईट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला आल्यानंतर लगेच फील्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. 57 धावसंख्येचा पाठलाग म्हणजे आतमध्ये सुरू आहे ऑल मॉन्स्टर उमेश 11 या संघाकडून. आणि त्यापैकी 25 धाव अंकित झाले धावफलकर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला चेंडू थोडासा खाली राहतोय. पप्पा पडल्यानंतर थोडासा गिरलाईनचा वापर पाहायला मिळाला. अपेक्षेप्रमाणे चेंडू जास्त उसळी घेत नाही, बाउन्स होत नाही. थोडासा जमिनी समांतर म्हणजेच बॅटच्या खालून चेंडू निघून गेलाय. डॉट डिलिव्हरी. फकीरा बघायचंय. चेंडू हवेमध्ये आहे. झेल उडालाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारला. अप्रतिम झेल. फलंदाज बाद.
फॉर्ममध्ये हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटच्या मागोमाग रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा. ऑन साईडला प्लेसमेंट केलाय चेंडू. आता बघूया जातो तो डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. एका धावेने करणे खातं उघडलंय. त्याचा फेवरेट झोनमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी जास्तीत जास्त खेळणं पसंत करतात. त्याचे फेवरेट स्ट्रोक आहे त्या ठिकाणी. लॉंग लेग, फाईन लेग. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. फकीरा इम्पॅक्टेबल गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. चेंडू चांगला राईज होतोय. गुड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडूची फेक आणि काय षटक. एका षटकाखेर आपण चांगली धावसंख्या बघितली होती. धावफलकावर 24 धावा होत्या आणि या षटकात आपण बघतोय आणि या षटकामध्ये फक्त 2च धावांचं षटक. 2 विकेट सुद्धा मिळवल्यात त्या फकीराने. सुपर बॉलिंग, चांगलं कमबॅक या षटकामध्ये आपल्या संघाला करून दिलंय गोलंदाज फकीराने. 26 धावा अंकी झाले धावफलकावर 2 षटकाखेर. 18 चेंडू आणि 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. यानंतर जो सामना होणार आहे आपण बघतो. या सामन्यामध्ये पुढचा सामना खेळेल तो म्हणजेच कांदारी किंग. तर कांदारी किंगच्या कॅप्टनला विनंती आहे की आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण येऊन थांबायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. एक छोटंसं फोटो सेशन होणार आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. जे आपले थॉट्स आहेत, जे पर्पज आहे स्पर्धेच्या मागे, निश्चितच त्यावर एक छोटासा आपल्याला फोटो आणि छोटासा व्हिडिओ कव्हर करायचा आहे. मैदानावर खेळत असताना ज्या खेळाडूंनी मात्र ज्या स्पर्धक प्रेक्षकांनी जी मदत आम्हाला केली ती मदत आम्हाला जगासमोर आणायची आहे. कारण आमचा प्रयत्न आहे की प्लॅस्टिक विरहित आपल्याला मुंबई करायची आहे. प्लॅस्टिक विरहित आपण प्रयत्न सुरू केलेत. म्हणजे ऑलरेडी ते बीच क्लीन करण्याचे. बीचवर आपल्याला अजिबात प्लॅस्टिक पाहायला मिळत नाही आहे. त्यामध्ये निश्चितच ॲडव्होकेट अफरोज शाह यांचं मी कौतुक करेन. कारण त्यांनी या चळवळीला सुरुवात केली आणि त्यांच्या मागोमाग त्यांच्या पाठोपाठ असंख्य हात त्यांच्या मदतीला आले आणि त्यांनी मात्र सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवलं. पाठवा प्लीज. शांतीबाई, खेळाडूच्या नावाला विचारायला लागत आहे. ते खेळाडू पाठवा प्लीज. प्रथमेशचा हा चेंडू अचानक राईज होणारा, सरप्राईज करून जाणारा भावेशला. 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिलाय. प्रथमेश आहे गोलंदाजी मार्कवर. तिसरा षटक तो फ्रेश गोलंदाज संगणकाने वापरलाय. पहिल्या चेंडू अचानक राईज होणारा 1 बाउन्सचा कॉल दिलाय गोलंदाजाला पंचांनी. धावसंख्या 2 षटकाखेर 26 स्थिरावलेली होती. ती अजूनही तिथेच आहे. स्ट्राईक एंडला भावेश. राऊंड विकेट ऑन साईडला पुल केलाय. क्षेत्रशा काहीतरी डीपमध्ये चेंडू कव्हर करेल फकीरा. चांगलं क्षेत्रशन पाहायला मिळतंय आणि फेक देत असताना बॅकअप आहे तिथे. त्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला खेळाडूंनी. कारण बॅकअप इम्पॉर्टंट आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की बॅकअप खूप इम्पॉर्टंट असतात. कॉर्पोरेट लेवल असो आपण कुठल्याही लेवल आपण बघतो की बॅकअपच्या शिवाय कामं सध्या होत नाही. एकदा तिथे मात्र कंप्लीट झाले. धावसंख्या 27. प्रथमेश. आता मात्र स्ट्रायकिंग एंड आपण बघतोय तो म्हणजेच करण मोरे. आउटसाईडला पूल केलाय. स्वतः पेंटू चेंडूवर जातोय. फलंदाजाने कंप्लीट केली 1च धाव. फकीराने मात्र जो मोमेंटम मिळून दिला तो निश्चित त्या मोमेंटवर कायम राहत असताना मात्र अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकाकडे धावसंख्या 24 कुठल्या तर असं वाटतं होतं कुठेतरी की सामना एकतर्फी झुकतोय की काय. पण फकीराने ज्या मुवमेंटला कमबॅक करून दिलंय, 2 विकेट्स घेतल्या आणि 2च धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. प्रथमेश पुन्हा एकदा 22 साठी. बघायचं चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. स्लॉक स्वीप मिड विकेटला. सीमारेषेबाहेर बाहेर पंचांचा इशारा 6 धावा.
चांगला फक्त फटका एक्झिक्यूट केला भावेशने. मिड विकेट नाही तर वाडी स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. हो बघायचंय चेंडू उंच तर गेलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय की काय बघायचं पंच यावर काय निर्णय घेत आहेत. पंच अजूनही कन्फर्म करतायत ते चेंडू एक्झॅक्टली कुठे निघून गेलाय. आणि पंचांचा इशारा 6 धावा. बॅक टू बॅक 6. म्हणजे 40 धावा धावफलकर अजूनही 19 धावांची गरज आहे. 19 आकडा डोळ्यासमोर आल्यानंतर मागचा सामना आठवतो. येस 17 पाहिजेत कारण 57 धावसंख्येचं लक्ष आहे. 40 धावा अंकित झाले धावफलकावर. अजून एक चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. पॉज अँड डिस्पॅच. सीमारेषेवर बॅक टू बॅक 3-6. कॅप्टन नॉक फ्रॉम भावेश. 3 चेंडू 3 ब्लास्ट. षटकार आणि षटकार बघायला मिळाले मागच्या षटकातल्या 3 चेंडूवर शेवटच्या. त्यामुळे समीकरण खूपच इझी झालंय ते ऑल मॉन्स्टर्स उमेश इलेव्हन संघासाठी. 12 चेंडू 11 धावांची गरज. रायझिंग डिलिव्हरी. चेंडू एक्स्ट्रा राईज होतोय. एक्स्ट्रा बाउन्स होतोय. वाईट डिलिव्हरी. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. प्लेस केलाय इथे बरोबर पिंटूच्या पायाच्या खालून चेंडू निघून गेलाय. बॅकअप नाहीये. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण होणार. करण मोरेच्या बॅटमधून या 2 धावा. धावसंख्या 49 धावा धावफलकावर. लक्ष ते 57 धावांचं. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. फकीरा. मागचं षटक खूप चांगला हाताळलं होतं फकीराने. 2 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या होत्या. ऑन साईडला प्लेस केले. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव तिथे कंप्लीट केली करणने. स्ट्रायकिंगला आता मात्र भावेश. 3 चेंडू 3 षटकार आपण मागच्या षटकामध्ये बघितले. सलग 3 चेंडू त्यांनी ठोकले होते. डी स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडी स्ट्रॉंग ऑन हे 3 क्षेत्रामध्ये. हा सुद्धा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मात्र डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा 6 धावा. षटकार. अवघ्या 2 धावेची गरज आहे आणि हा सुद्धा चेंडू सरळ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. 5 षटकार ठोकलेत इनिंग मध्ये.